सर्वांचं स्वागत. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर महाविद्यालयातर्फे मी प्राध्यापक व्ही.पी. पांचाळ सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या भागामध्ये आपण 5व्या प्रकरणामधील स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार पाहत आहोत. या अगोदर आपण पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धेचे प्रकार, पूर्ण स्पर्धेमधील सर्वसामान्य किंमत हा भाग पाहिलेला आहे. त्यातील हा प्रकार अल्पाधिकार, ओलिगोपोली, यालाच अल्पाधिकार असं म्हणतात. ओलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजे अल्पसंख्याक आणि पॉलिस म्हणजे विक्री या शब्दापासून अल्पाधिकार हा शब्द तयार झाला आहे. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरवणारे, सिमेंट कंपन्या अशा व तत्सम प्रकारच्या इतर उद्योगाचा समावेश या अल्पाधिकार प्रकारामध्ये येतो. म्हणजे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. कुठली कुठली वैशिष्ट्ये आहेत अल्पाधिकार बाजारपेठेची? त्यामध्ये क्रमांक 1, काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग कोणताही उद्योग या बाजारपेठेमध्ये येत असतो. तर या बाजारपेठेवर काही उद्योग संस्थेचे वर्चस्व असते. तसेच त्यांचे किमतीवर, वस्तूच्या उत्पादनावर सुद्धा नियंत्रण असतं. म्हणजे उत्पादन सुद्धा ते किती करायचं, किती प्रमाणात करायचं यावर सुद्धा त्यांचं नियंत्रण असलेलं आपणास दिसून येतं. आणि विक्रेत्याचे प्रमाण किंवा विक्रेते काही प्रमाणातच असतात, मात्र या विक्रेत्यांचं संपूर्ण बाजारपेठेवर वर्चस्व असलेलं आपणास दिसून येतं. हे या बाजारपेठेचं एक वैशिष्ट्य आहे. क्रमांक 2, परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत इतर विक्रेत्यांना दक्ष राहावं लागतं. या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या अधिक असल्यामुळं किंवा काही प्रमाणामध्ये बाजारामध्ये विक्रेते असल्यामुळं एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योगांनाही टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. पहा, बाजारपेठेमध्ये काही विक्रेते असल्यामुळं, त्याच प्रकारच्या वस्तू तयार करीत असल्यामुळं जर एखाद्या उद्योग संस्थेनं, उद्योगानं, विक्रेत्यानं जर वस्तूच्या किमतीच्या बाबतीमध्ये काही बदल केल्यास इतर उद्योगांना सुद्धा किमतीमध्ये बदल करणं भाग पडतं. कारण त्यांना सतत दक्ष राहावं लागतं. कारण की या उद्योग संस्था आपल्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय सतत घेत असतात. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतल्यानंतर इतरांना सुद्धा निर्णय घेणं भाग पडतं किंवा गरजेचं असतं. कारण त्यांनी जर त्या वस्तूची किंमत कमी केली
तर इतर विक्रेत्यांच्या मागणीवर, वस्तूच्या मागणीवर त्याच्या किमतीचा परिणाम होऊ शकतो आणि मागणी कमी होऊ शकते. मग ही मागणी कमी होऊ नये म्हणून संबंधित उद्योग संस्थेशी जुळवून घ्यावं लागतं. त्यांनी किमती कमी केल्या तर यांना पण किमती या कमी कराव्याच लागतात. अन्यथा किमती जर नाही कमी केल्या तर त्याचा परिणाम त्यांच्या वस्तूच्या मागणीवर होतो आणि मागणी कमी होते, मागणी निर्माण होत नाही, मागणी घटते आणि मागणी घटल्यामुळं आपोआपच त्याचा विपरीत परिणाम विक्री व्यवस्थेवर, उत्पादन व्यवस्थेवर होतो आणि त्याचा थेट परिणाम उद्योग संस्थेच्या नफ्यावर होऊन उद्योग संस्थेला नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना सतत दक्ष राहावं लागतं की संबंधित स्पर्धेमध्ये, संबंधित बाजारामध्ये कुठला विक्रेता किमतीचं कुठल्या प्रकारचं धोरण अवलंबतो हे सतत पाहावं लागतं आणि त्यानुसार आपल्यासुद्धा धोरणामध्ये बदल हा करावा लागत असतो. म्हणजेच परस्परावलंबन, एकमेकावर त्यांना आधारित राहावं लागतं, एकमेकाच्या सान्निध्यात राहावं लागतं. इतर उद्योग कुठल्या प्रकारचा निर्णय घेतात त्यासाठी संबंधित उद्योग संस्थेला दक्ष राहावं लागतं, त्यांच्याकडे लक्ष ठेवून राहावं लागत असतं. हे या स्पर्धेचं किंवा या बाजाराचं वैशिष्ट्य असलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिराती आहे विक्रीचं प्रभावी साधन आहे. उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात करतात. तर जाहिरात आपल्याला माहिती आहे, आपण पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं जाहिरात. तर एखाद्या उद्योग संस्थेला, उत्पादक संस्थेला, विक्रेत्याला आपल्या वस्तूंची विक्री अधिकाधिक होऊन जास्तीचा नफा जर मिळवायचा असेल तर वस्तूची जाहिरात करणं क्रमप्राप्त ठरतं. या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त बाजारपेठ काबीज करण्यासाठी, मिळवण्यासाठी जाहिरातबाजी करावी लागत असते आणि ही जाहिरातबाजी अतिशय आक्रमक आणि आकर्षक पद्धतीनं केली जाते. जाहिरातीवर जास्त प्रमाणामध्ये खर्च केला जातो जेणेकरून या जाहिरातीचा प्रभाव लोकांवर व्हावा आणि या जाहिरातीच्या प्रभावामुळे लोक या वस्तूच्या खरेदीकडं आकर्षित व्हावे हा उद्देश असतो आणि त्यामुळं जाहिरात हे या बाजारपेठेचं आणखीन एक वैशिष्ट्य असलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य पहा, प्रवेशावर निर्बंध. कंपनी पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात. या स्पर्धेत किंवा अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये असणारे उद्योग संस्था या सहजपणे बाहेर पडू शकतात. त्यांना जर वाटलं की आपणाला या बाजारपेठेमध्ये नफा प्राप्त होत नाही आहे, आपणाला या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वस्तूचं उत्पादन बंद केलं पाहिजे, असं जर त्यांना वाटलं तर त्या कंपन्या या उद्योग क्षेत्रामधून सहजपणे बाहेर पडू शकतात किंवा बाहेर पडतात. मात्र अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेला एखाद्या जर प्रवेश करावयाचा असेल तर त्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. मग हे अडथळे कुठले? सरकारी परवानगी. जर एखादा उद्योग सुरू करावयाचा असेल, एखाद्या वस्तूचं उत्पादन करावयाचं असेल तर बाजारपेठेमध्ये
प्रवेश करण्याअगोदर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे परवानगी, शासनाची परवानगी घ्यावी लागते. एखादा जर उद्योग सुरू करावयाचा असेल तर शासनाच्या वेगवेगळ्या मंत्रालयाच्या असतील किंवा कार्यालयाच्या असतील या परवानग्या घ्याव्या लागत असतात आणि उद्योग सुरू करावे लागत असतात. अन्यथा उद्योग सुरू करता येत नाही. म्हणजे त्यासाठी सरकारी परवानगी गरजेची असते. त्याचबरोबर परवाना असेल, पेटंट असेल, कॉपीराईट म्हणतो आपण, एखाद्या वस्तूचं उत्पादन करावयाचं असेल तर पेटंट घ्यावं लागतं किंवा त्या प्रकारच्या वस्तूचं उत्पादन दुसरा कोणी करत असेल त्यांनी जर पेटंट घेतलेलं असेल तर अशा वस्तूचं उत्पादन करता येत नाही. त्यामुळं या बाजारातून बाहेर पडणं सोपं असलं तरी बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं अत्यंत अवघड असलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर क्रमांक 5, समानतेचा अभाव. उद्योग संस्थेच्या आकाराच्या बाबतीतही असे मानतात, काही आकाराने लहान तर काही उद्योग संस्था या आकाराने मोठ्या असतात. म्हणजेच या ठिकाणी समानतेचा अभाव असतो आणि या समानतेच्या अभावाचा प्रभाव वस्तूच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि नफ्यावर पडत असतो. ज्या उद्योग संस्था मोठ्या असतात या उद्योग संस्थेचा जाहिरातीवर मोठा खर्च असतो. आक्रमक जाहिरातीद्वारे वस्तूच्या विक्री मोठ्या प्रमाणावर करत असतात आणि अधिकचा नफा मिळवून या उद्योग संस्था मोठ्या होत असतात आणि त्यामुळं त्याचा परिणाम या त्याच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करणारी एखादी लहान कंपनी असते त्याच्या विक्रीवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळं या बाजारपेठेमध्ये समानतेचा अभाव आहे. असमानता, लहान उद्योग, मोठे उद्योग अशा प्रकारे या बाजारपेठेमध्ये असमानता असलेले आपणास दिसून येते. त्यानंतर क्रमांक 6, अनिश्चितता. या बाजारात लक्षणीय विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते. कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारच्या प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकाशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्य करू शकतात किंवा संघर्षही करू शकतात. या बाजारपेठेमध्ये विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असलेली आपणास दिसून येते. कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप व विविध प्रकारच्या प्रतिस्पर्धाच्या उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकाशी ते हातमिळवणी किंवा सहकार्य करू शकतात किंवा संघर्षसुद्धा करू शकतात. आपण जर उदाहरण पाहायचं झालं बाजारपेठेमध्ये, भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या सिमेंट उत्पादित करणाऱ्या कंपन्या आहेत आणि यांच्यामध्ये विक्रीसाठी आणि अधिकचा नफा मिळवण्यासाठी किंमत स्पर्धा असलेली आपणास दिसून येते. काही काळापूर्वी या कंपन्यामध्ये तीव्र अशी स्पर्धा असलेली आपणास दिसून येते. मग याचा परिणाम काय होऊ लागला? या स्पर्धेमुळे याचा परिणाम उद्योग संस्थेच्या नफ्यावर होऊ लागला आणि परिणामस्वरूप नफा घटू लागला. हा नफा घटू नये म्हणून या उद्योग संस्थांनी एकमेकाशी हातमिळवणी करून ACC सिमेंट या नावानं सिमेंट कंपनी सुरू केली आणि सिमेंट विक्री करू लागले. त्यातून स्पर्धा कमी झाली, सर्वांना उत्पादन करण्याची मुभा मिळाली आणि त्यातून नफा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट या कंपनींनी साध्य केलं. स्पर्धा या ठिकाणी टाळण्यात आली आणि एकमेकाशी सहकार्य करण्यात आलं आणि यातून या उद्योग संस्थांनी संघर्ष टाळण्यात आला, संघर्ष कमी केला, संघर्ष बंद केला आणि यातून त्यांनी
सहकार्याची भावना निर्माण केली. सहकार्य त्यांनी एकमेकाला सहकार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि वस्तूचं उत्पादन करून अधिकचा नफा मिळवण्याचं उद्दिष्ट त्यांनी साध्य केलेलं आपणास दिसून येतं. तर हे झाला अल्पाधिकार बाजारपेठेचा प्रकार. या बाजारपेठेमध्ये आपण, या प्रकारामध्ये आपण अल्पाधिकार म्हणजे काय, अल्पाधिकार बाजारपेठेची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.